मागणे संपूर्ण द्यावे कामगीर। भगवान परमात्मा त्यावेळेस लहान वयामध्ये होते, त्यावेळेस त्यांनी मोठा पराक्रम केला। आता तर भगवान परमात्मा खूप मोठे झालेले आहे, आता प्राण घेतल्याशिवाय सोडत नाही। देखताची श्रीगुणात माझे जित्वाचे अंत, मी सर्वता नवते चेतती सत्य सत्य मध्वानी। भगवान परमात्मा हे व्यापक रूपाचे आहे आणि व्यापक रूप असल्यामुळं ते जे त्यांचा जो बाण असतो तो प्राण घेतल्याशिवाय सोडत नाही, म्हणून त्यांच्या बरोबरी करणं हे सत्य नाही असं म्हणतात। ऐसे सांगणे रावणाशी माई करडे उत्साहासी, मग रावणे धरणी पोटासी काय त्याशी बोलत। मारीच त्यावेळेस रावणाला सांगू लागला की भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रासोबत कपट करणं खूप घातक ठरणार आहे। कारण का तर त्यांच्या बाणानं आजपर्यंत कुणाचा प्राण वाचलेला नाही, मला सुद्धा मरावं लागेल असं महाराजाला वाटू लागलं। मनुष्य खाजके अंबाशी त्या रामाचे तुका देशी, सीता साधऱ्या नगसी अर्धराज्याशी देईन। मारीजाला रावण त्या ठिकाणी आम्हीच दाखवू लागलेला आहे आणि मारीजाला सांगू लागला आपण राक्षस आहोत, माणसाला खातो आणि तो मनुष्य रूपात राम आहे, त्याला भ्यायची गरज नाही। जैसा माझा ज्येष्ठ सुमरो त्यावडी करीन राजगुरु, तुझ मी देईन छत्रचा मरो सैन्य संभाळो। रावण सांगू लागलेला आहे मारीजाला तू फसव, हरणाचं रूप घे, ज्याप्रमाणे माझा मोठा मुलगा इंद्रजित आहे त्याला जेवढा मान सन्मान मी लंकेमध्ये देतो तेवढाच तुला देतो असं मारीजाला। आणि राम भयाची बिंदुक अर्धराच्या देईन देख, निगडा होय निशंक माझी भाग तू घेई। मग तू काय कर आता मनामधल्या सगळ्या शंका काढून टाक मारीजा आणि निद्रा हो आणि रामासोबत आता तू काय शरण करायला जाय। नेल्या मागे पिंडदान ते भक्षिते कागाक्ष कागश्वान, श्रीरामे घेतल्या माझा प्राणदाय कोण भोगील। मारीच मनामध्ये विचार करू लागलेला आहे भगवान परमात्म्याच्या बाणाने आजपर्यंत तुम्ही वाचलेला नाही आणि त्यांच्या बाणाने मी मरणार आहे, मग मी मेल्यानंतर राज्य करायला केव्हा येईल असं म्हणत विचार करतो। तुझी बुद्धी एकदाला मारीच नाही रावण, ऐसे करील श्रीराम राक्षसा। मग त्यावेळेस तू जाय तिथं, तू गेल्यानंतर तू सोंग कर, परंतु मारीजाला निश्चित माहित आहे आपण वापसच येणार नाही। नकटीची केवळ दुर्बुद्धी दिले भेदली तुझी आवडी, करदार हरण विधी करीतो त्रिशुती महामुख। त्या ठिकाणी मारीच सांगू लागलेला आहे की शूर्पणखीने वाईट केलं आणि तिने वाईट केल्यामुळे तिला भोगावं लागलं, नक्की झाली, नक्की येऊन इथं तुला सांगितलं तुझे कान भरले म्हणून मला आता बळीचा बकरा बनवून मारायला पाठवतो। देखता नकटीचा मोठा तत्काळ बुद्धी सोय पालट, झाला से बदनार कपट शट नष्ट महापापी। शूर्पणखीचं बोलणं ऐकल्यानंतर तू चांगला होतास पण तुला दुर्बुद्धी सुचली आणि दुसऱ्याची स्त्री चोरून आणण्याची बुद्धी सुचलेली तुझं वाईट होईल असं माझा विचार करतो। होता नकटीचे दर्शन निमाल तिसरा प्रदूषण, आता निर्दाळा वया रावण नकटे बदन आणले। खर दूषण त्रिशिरा असे मोठमोठे राक्षस त्या शूर्पणखीने नाक कापून घेतल्यानंतर मारले, आता रावणाला सुद्धा भगवान परमात्म्याच्या बाणानं मरावं लागल असं मारी विचार करतो। स्वयंवरी वरावया सीतेचे धनुष्य वाता ते स्वानते, धनुष्य न उचलता ते रामे बनविले। स्वयंवरामध्ये रावण फजिती झाली, जो कोदंड उचलला नाही गोकांडीवर घेऊन पडलास तोच कोदंड भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने दोन खंड त्याचे तय काय झाले अंगण गान गेले, सीता हरण सवेशी झाले काळे बदन घेऊन प्राण कळालासी। मग त्यावेळेस तुझी नामुष्की स्वयंवरामध्ये घडली, कारण की आता तुला तिथं वेळच थांबला नाही, तुझं काळ कोट झालं, सभेतून तुला गपचीप यावं लागलं असं मारी सांगतो। तू पळशी राधा बेडे तो श्रीरामे मारिला नला दाक्षण, तेथे तू
बापुडे रावण मशकोन संग्रामी. भगवान परमात्म्याच्या बाणापुढं कुणीच वाचू शकत नाही. रावणा तू एक मशक आहेस त्या पुढं आणि तू मरणारच आहेस असं म्हणतो. शूर्पणखेची दुष्टबुद्धी श्रीरामदार हरण विधी वाणी दाय मस्तके छेदी हिने त्रिशुद्धी निमशील. शूर्पणखेची ही जी बुद्धी आहे ती नाश पावण्यासाठी आहे. राक्षस कुळात सगळे मारणारी बुद्धी आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या बाणासमोर तू सुद्धा मरणार आहेस रावणा. स्वामीशी वासना पूर्विक संवादे मिळतील बोध हरी यथार्थ धर्म परमार्थ सांगता दुर्लभ. या ठिकाणी माणूस म्हणू लागलेला आहे तुम्ही स्वामी आहात मी सेवक आहे तुमच्या बरोबर संवाद करून काय फायदा आहे म्हणून आता थांबलेलं बरं. एक बापा लंकाळा कन्या सांगितले ते न माते तुझी चित्ता ते माझी कथा उदारी. आता जे मला सांगायचं होतं ते सांगितलं असं माणिक रावणाला म्हणतो. तरी सुद्धा मी थोडक्यात अजून सांगणार आहे ते आहे. होता श्रीराम दर्शन तत्काळ जाईला माझा प्राण तेथे मी नवचे वाई राम केले रावण शोभला. भगवान परमात्म्या सोबत ज्यावेळेस सळण करायला जायचंय त्यावेळेस रावणाला सुद्धा राग आला.